पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी। संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी। चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान। पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। तुकोबारायांनी अभंगातून देवाकडे मागणं मागितलंय। अभंगाच्या 4 चरणात एक एक मागणं मागितलंय। पूर्ण अभंगच मागणीपर आहे। अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत आणि महाराज लिहित आहेत की हेची, चकारात्मक बोलते, चकारात्मक, हेची, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। हेची व्हावी माझी आस, काय तर जन्मोजन्मी तुझा दास। हे पांडुरंगा, मला जन्मजन्मी अर्थात प्रत्येक जन्मात तुझा दास बनव। काय मागितले की हे देवा, मला प्रत्येक जन्मात अर्थात जन्मोजन्मी मला तुझा दास बनव। का बरं? दास बनणं एवढं चांगलं आहे का? दासाच्या जीवनाला काय लाज असते हो? महाभारताचं युद्ध चालू होतं आणि पितामह भीष्माला शेवटचं युद्ध करायचं होतं। पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली की उद्या मी पांडव मारून टाकेल। पितामहानं प्रतिज्ञा केली, मी उद्या भूमी निष्पांडव करील, पांडवांना मारून टाकेल। आणि सकाळी उठल्यावर लढाईला जाताना जो साज घालावा लागतो अंगावर, ते दास घालत असतात। दासांनी पितामह भीष्मांना साज चढवला, तलवार वगैरे हातात दिली, धनुष्य हातात दिलं आणि जाताना पितामह त्या दासांना म्हणतायत की आजपासून तुम्ही दोघंही माझ्या दास्यत्वातून मुक्त झाले। ते 2 दास रडू लागले, म्हणले पितामह असं का म्हणता? आयुष्यभर आम्ही तुमची सेवा केली, आम्हाला तुमच्या चरणापासून दूर करू नका, आयुष्यभर आम्हाला तुमची सेवाच करायची। पितामह म्हणाले की मी आज निर्णायक युद्ध करणार आहे, पृथ्वी निष्पांडव करणार आहे। त्यात पांडव जातील किंवा मीही जाईल, काही सांगता येत नाही। जरी पितामह भीष्मांना इच्छामरण होतं तरी म्हणले
पांडव जातील ना तर मी जाईल, आज पृथ्वी निष्पांडवी करणारे मी चाललोय म्हणले, आणि तुम्हाला मी माझ्या दास्यत्वातून मुक्त करतोय. आणि पितामह त्या 2 दासांना म्हणतायत की यापुढे तुम्ही कोणाचं दास होऊ नका. पितामह म्हणतात की माणसानं काही व्हावं पण कोणाचा दास होऊ नये. कारण दासाच्या जीवनाला काही लाज नसते. दासाला स्वतःचं मन नसतं. दास हा चाकर असतो. स्वेच्छेने काहीच करता येत नाही दासाला. मालकाच्या सदैव आज्ञेत राहावं लागतं. दासाला स्वतःचं जीवनच नसतं. दास लाचार असतो. आणि मग एवढं लाचार जीवन जर असेल दासाचं, तर तुकोबरा देवाला का म्हणतात की देवा मला तुझा दास कर. दास होण्यात असं काय पडलंय? देवाचा दास होण्यात असं काय पडलंय की तुकोबरा देवाला म्हणतात की देवा मला तुझा दास कर, आणि ते एकदा नाही जन्मजन्मी कर. हेच व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. दासाला स्वतःचं मन नाही, जीवन नाही, लाचारी आहे, मग दास का व्हायचं? सगळ्यात वाईट जीवन दासाचं आहे. ते अमिताभ बच्चनचा एक सिनेमा आहे मर्द नावाचा, आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन डायलॉग मारतो, आणि दास किंवा नौकर त्याची पात्रता काय असते तो अमिताभ डायलॉगमध्ये सांगतो. अमिताभ म्हणतो की नौकराची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. नौकराची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. म्हणजे नौकर किती मोठा असला तर त्याची उंची किती? मालकाच्या बुटाच्या टाचा एवढी. फार फार तर 2 कांडे, फार फार तर 2 कांडे. म्हणजे नौकर हा नौकरच असतो. तो किती मोठा असला तर त्याची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. म्हणजे किती लाचार असतो नौकर. नौकर म्हणजे दास. नौकराला, दासाला स्वतःचं जीवन नसतं, स्वतःचं मन नसतं. नौकर, दास हे लाचार असतात. स्वेच्छेने काही करू शकत नाहीत. मालकाच्या ताब्यात राहावं लागतं. सर्वात वाईट जीवन हे दासाचं आणि नौकराचं असते. मग एवढं वाईट जीवन आहे दासाचं, नौकराचं, तरी तुकोबरा देवाकडून दास्यत्व का मागतायत? असं काय लपलंय किंवा काय पडलंय देवाचं दास होण्यात? अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की हेच व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. देवा मला जन्मजन्मी तुझा दास कर, एवढीच माझी इच्छा आहे. का बरं तुकोबरा देवाचं दास्यत्व का मागतायत? याचं कारण, आपण जर देवाचा दास झालो तर क्षणभर आपण देवाचा दास होतो, किंवा काही काळाकरता आपण देवाचा दास होतो, पण नंतर देवच आपला दास होतो. नंतर देवच आपला दास होतो. सुरुवातीला आपण देवाचा दास बनतो, पण आपण भक्तीने एकदा संत पदाला पोहोचलो की आपल्याला देवाचं दास्यत्व करावं लागत नाही, देव आपलं दास्यत्व करतो. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. नाथ महाराज लिहित आहेत की एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव संतांचा अर्थात भक्तांचा दास असतो. आणि म्हणून संत कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे, आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली आहे, पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केलं आहे, फक्त तोच संत असतो. आणि म्हणून हे अतिशय हुशारीचं मागणं आहे. तुकोबाने देवापाशी जे मागितलं आहे
की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ते साधं सुद्धा मागणं नाही आहे. इथे सुरुवातीला तुकोबाराय पांडुरंगाचे दास झालेत, पण नंतर पांडुरंग तुकोबारायचा दास झालाय. भक्तीचं गणितच उलटं असते. सुरुवातीला मुक्ती मिळेपर्यंत, संत बनेपर्यंत आम्हाला देवाचं दास्यत्व करावं लागतं. पण एकदा का मुक्त झालोत, संत झालोत, की आम्हाला देवाचं दास्यत्व करायची गरज नाही, देव आमचं दास्यत्व करतो. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. भक्तीमध्ये सुरुवातीला आम्ही देवाचा दास बनतो, पण एकदा का संतपद मिळालं की तुम्हाला देवाचं दास्यत्व करण्याची गरज नाही, देव तुमचा दास बनतो. भक्तीमध्ये देव तुमचा दास बनतो. हे अतिशय हुशारीचं मागणं आहे. तुकोबारायांनी देवाला बांधलंय आणि तुकोबारायांनी देवाला आपला दास केलंय. काही दिवस तुकोबाराय देवाचे दास झाले, पण शेवटी तुकोबारायांनी देवाला दास बनवले. किंवा बनवायची गरज नाही, देव आपाप दास होतो. भक्ताची इच्छा नसते की देवाने दास्यत्व करावं, पण देव स्वतःहून दास बनतो. तुकोबारायांनी युक्तियुक्तीने देवाला बांधलं. इथं दास्यत्व मागितलंय देवाचं, पण कालांतराने देव आमचा दास होतो, आमचं दास्यत्व संपतं. तुका म्हणे देव त्यांचा भार चालवी कामार होऊन या. देव आपल्या भक्ताचा सगळा भार घेतो, त्याचा संसार चालवतो, त्याचं दास्यत्व करतो. अलग लक्षात, देव भक्ताचा योगक्षम चालवतो. आणि म्हणून भक्तीमध्ये काही काळ आम्ही देवाचे दास असतो, पण कालांतराने देव आमचा दास होतो. हा भक्तीचा महिमा आहे. देव आमचं दास्यत्व करतो, देव आमची सेवा करतो, देव आमचा योगक्षम चालवतो. दनबारा लिहितात, हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रव मी. हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रव मी. ज्याचे सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात, सगळे भाव कायिक वाचिक मानसिक सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात. अशा संतांचा देवदास बनतो. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणोती नाही. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणोती नाही. शरीरानं वाणीनं मनानं हे सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात. वाणी देवाचंच नाव घेईल, वाचिक भाव मनात भगवंताचा मानसिक जाप, मानसिक भाव, शरीरानं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करायचं, शारीरिक भाव. असा आपल्या शरीराचा प्रत्येक भाव शारीरिक मानसिक वाचिक हा सगळा भाव देवासाठीच आणि देवाच्या दिशेने धावतो. अशी अवस्था आली की देव तुमचा योगक्षम चालवतो. हनुमान दनबारा लिहितात की हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडेला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रय मी. जयाचे सर्व भावा आश्रय मी. देवावर वजं पडतं. सुरुवातीला तुम्ही देवाचे दास बनता, देवाचं दास्यत्व करता, पण एकदा संतपदाला गेले की प्रवास उलटा चालतो. देव तुमचा दास बनतो, देव तुमची चाकरी करतो, तुमचा योगक्षम चालवतो. मग आता तुम्हीच विचार करा, इथं तुकोबाराय देवाचे दास आहेत का देव तुकोबारायचा दास आहे? तुम्हीच विचार करा. नाथ महाराज बोलले ना, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव संताचा दास होतो. मग तुकोबारायन जरी म्हटलं असलं की जन्मजन्मी तुझा दास, मग खरोखर विचार केला तर तुकोबाराय दास आहेत देवाचे का देव दास आहे तुकोबारायाचा? तर खऱ्या अर्थानं देवच दास आहे तुकोबारायाचा.
तुकोबारायने देवाचं दास्यत्व केलं. ते काही काळाकरता सुरुवातीला, पण तुकोबाराय मुक्त अवस्थेला गेले, संत झाले, पाण्याची दिशा बदलली. तुकोबारायचं दास्यत्व संपलं. आता देवाला तुकोबारायचं दास्यत्व करावं लागलं. आणि म्हणून विचार करा की देवानं आमचं दास्यत्व करावं यापेक्षा अधिक मोठं भाग्य काय असतं? भाग्य 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 सगळ्यात मोठं भाग्य काय? की देवाने आमचं दास्यत्व करावं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य असू शकत नाही. जगातील सर्वात मोठं भाग्य काय असेल तर देवाने आमची चाकरी करावी, देवाने आमचं दास्यत्व करावं. आणि देवाने सगळ्या संतांचं दास्यत्व केले. ऊचे नीचे काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुकोबारायांचा अभंग अतिशय चिंतनीय आहे. तो आपण मुळातच फार मोठा अभंग आहे. 7-8 चरणाचा, 7-8 कडव्याचा. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. कबीरानं पुढं चाला, देवाने मागं पळावं लंडासारखं. म्हणा, कबीरा थांब, मी पांडुरंग आलोय. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीराने पुढं चाला, देवाने हाक मारे, हे कबीरा थांब, मी आलोय पांडुरंग. कबीराने म्हणा, देवा दमानी आहे, मला चादरी बनायच्यात. पांडुरंग म्हणतो, त्यासाठी तर मी आलोय. ठीक आहे, आलास ते म्हणले, पण मी जरा लगबगीन जातो, तू देवा दमानी आहे. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. नामयाच्या मागे हिंडे केशिराज, लागावाय रज चरणीचे. या संतांना पुढं चालावं आणि पांडुरंगांना लंडासारखं मागं पळावं, त्यांना हाक मारावी, थांबा रे बाबांनो, तुमच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लागू द्या, तुमच्या पायाच्या धुळीने मी माझं भाग्य घडवतो. अजूनही पावलाची मुद्रा हृदय आहे सुभद्रा, आपली या दैव समुद्रे जतने लागे. देव संतांच्या पायधुळीने आपलं भाग्य घडत होता. देवाच्या पायधुळीने सगळ्या जगाचं भाग्य घडतं. पण देव म्हणतो विनोदानं की संतांच्या पायधुळीने माझं भाग्य घडतं. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय आहे सुभद्रा, आपली या दैव समुद्रे जतने लागे. देव संतांचा वेडा होता. वेडा झाला लालचावला भक्तीशी. देव सगळ्या संतांचं दास्यत्व करत होता. कबीराला चादरी विणू लागाव्यात, चादरी रंगू लागाव्यात. रोहिदास महाराजाला कातडं रंगू लागावं, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास महाराजाला कातडं रंगू लागावं, चपला बुटं शिव लागाव्यात. सजन कशाला मासविक लागावं. सावता महाराजाला खुरूप लागावं. सेना महाराजाला डोई करू लागावी. चोखोबा महाराजाला गुरुढोरं सांभाळू लागावेत, भिंती बांधू लागाव्यात. ते गुरुढोरं सांभाळू लागावीत. जनाबाईला दळू लागावं. नरहरी सोनारला दागिने घडू लागावीत. तुकोबाराच्या शेळ्या भाकरी खायला भंडाऱ्यावर जावं. नाथ महाराजच्या घरी तर 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. 36 वर्ष. संतांमध्ये सगळ्यात भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. सगळे संत भाग्यवान असतात, पण तुलना केली तर सगळ्यात भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. देवाचं सगळ्यात जास्त सानिध्य कुणाला लाभलं असेल तर नाथ महाराजाला. 36 वर्ष भगवान श्रीकृष्णाने श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी कावडीने पाणी भरलं, अंगण झाडलं, स्वयंपाक केला, गंध उघडून दिला, नाथ महाराजांची सेवा केली, हातपाय दाबले, सगळी चाकरी, सगळं दास्यत्व केलं भगवान कृष्णाला श्रीखंडाच्या रूपात नाथ महाराजांच्या घरी. देवानं आमच्या संसारात राहावं, देवाने आमची चाकरी करावी, देवाने आमचं दास्यत्व करावं, यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? असू शकत नाही दुसरं मोठं भाग्य. जगातील विश्वातील सगळ्यात मोठं भाग्य काय असेल तर देवाने आमचं दास्यत्व करावं, देवाने आमची चाकरी करावी, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि या सगळ्या संतांना ते भाग्य लाभलं. देवाने सगळ्या संतांची चाकरी केली, दास्यत्व केलं. संतच त्याला म्हणतात की ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली तोच संत असतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव त्यांचा अंकित दास होय. संत ते असतात की ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, पांडुरंग संतांच्या ताब्यात गेलाय
आणि पांडुरंगाने या संताची चाकरी केली, दास्यत्व केले. ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, ज्यांच्या ताब्यात पांडुरंग गेलाय आणि पांडुरंगाने ज्यांचं दास्यत्व केलंय, ते संत असतात. विवेक, वैराग्य, श्रीगुरु, आत्मज्ञान, मुक्तीवर भजनयुक्त हे तर आलंच, हे संतांच्या जीवनात असतंय. पण त्याही पुढचा टप्पा, संतांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, पांडुरंग संतांच्या अंकित झालाय आणि पांडुरंगाला संतांचं दास्यत्व केलंय, हे विशेष आहे. आणि म्हणून मानवी जीवनात सगळ्यात मोठं भाग्य जर काय असेल तर देवाने आपलं दास्यत्व करावं. आणि ते भाग्य तुकोबारायनं लाभलंय. तुकोबारायनं जरी मागणं मागितलं की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, देवा मला जन्मजन्मी तुझा दास कर. पण तुकोबारायला काही काळ देवाचं दास्यत्व करायला लागलं, काही काळ देवाचं दास्यत्व करावं लागलं, पण पुढे चालून देवच तुकोबारायचा दास झाला. मग कोण भाग्यवान? संत भाग्यवान, कारण देव संतांचं दास्यत्व करतो. विश्वाचा मालक तुमच्याकडे चाकरी करतो, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असावं? आणि म्हणून प्रत्येक संतांना भाग्य लाभलं. देवाने प्रत्येक संतांचं दास्यत्व केलं. किंबहुना देव ज्याचं दास्यत्व करतो तोच संत असतो. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय मागणी मागतात देवाकडं की हेची दान देगा देवा, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. देवा मला तुझा दास बनव आणि एकाने प्रत्येक जन्मात बनव. तुकोबाराने देवाकडून मागून घेतलं होतं की देवा तुमच्या प्रत्येक अवतारात मी संत म्हणून येईल. आणि म्हणून महाराज सोमुखानं म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून येत होते. कृतयुगात भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज होते. आणि नंतर 16व्या शतकात तुकाराम महाराज स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. अशा प्रकारे देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज जन्म धरत होते आणि संत म्हणून येत होते. आणि या प्रत्येक जन्मात तुकोबाराय आवडीनं मागून घेतात की देवा मला माझ्या प्रत्येक जन्मात तुझा दास बनव. देवा तुझ्या प्रत्येक अवतारात मी तर संत बनून येईलच, पण त्या प्रत्येक जन्मात मी तुझा दास व्हावा ही माझी आस आहे. आणि ही माझी इच्छा पूर्ण कर, मला प्रत्येक जन्मात तुझा दास बनव. आणि मन महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आणि देवानं ते वचन पूर्णही केले. तुकोबारायचं जे मागणं आहे ते पूर्ण केले देवानी. तुकोबारायला प्रत्येक वेळेला संधी दिली. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत आहेत आणि प्रत्येक अवतारात तुकोबाराने देवाचं दास्यत्व केले. देवाचा दास झाल्याने देवच आपला दास होतो, हे तर मी बोलून गेलो. शिवाय आपणास काही काळ देवाची सेवा करावी लागते. यात आनंदच आहे ना, देवाच्या सेवेत आनंदच आहे. काही काळ देवाची सेवा करावी लागते. त्यामुळे आपल्याला देवाची जवळीक साधते, त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी लाभते, त्यामुळे आपल्याला मुक्ती लाभते. आणि एकदा का मुक्ती लाभली की आपण मुक्तीवर भजनयुक्त होतो, संत बनतो. आणि तिथून पुढे आपली चाकरी संपते. तिथून पुढे आपल्याला देवाचं दास्यत्व करावं लागत नाही, उलट देव आपला दास बनतो. देव आपला दास बनतो आणि आपली चाकरी करतो, आपलं दास्यत्व करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय.
आणि म्हणून तुकोबाराने जरी देवाकडून दास्यत्व मागून घेतलं असलं, त्या मागणीत अतिशय हुशारी आहे. तुकोबाराने देवाला बांधलंय. काही काळ तुकोबारा देवाचे दास झाले ते, पण पुढच्या भावी काळात तुकोबारा मालक झालेत आणि पांडुरंग दास झालाय. उलट वार व्हावं लागलंय. भक्तीमध्ये देव आमचा दास होतो आणि देव आमचा दास होणं, मी बोलून गेलो की हे आमचं परमभाग्य असतं. यापेक्षा काही मिळवायचं शिल्लक नसतं. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. देवाने आमचं दास्यत्व करावं यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुकोबारांनी या मागणीत काही काळ आपण देवाचे दास झालेत, पण देवाला आपलं दास बनवलं आहे. ही तुकोबाराची या मागणीतली खुबी आणि हुशारी आहे. तुकोबारा आहे देवाला म्हणतात, मला तुझा दास बनव, जन्मजन्मी बनव. हे मागणं हुशारीच आहे. काही काळ तुकोबारा दास झाले देवाचे, पण नंतर देवच तुकोबाराचा दास झाला आहे. मागणं असं असावं, मागण्यात ही हुशारी असावी की आपल्या मागण्यात आपण देवाला आपलं दास बनवलं आहे. हे मागण्यातलं हुशारी असते. ही मागण्यातली हुशारी असते. आम्ही देवाला मागतो, पण काय मागतो? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. झालं, आमचं मागणं संपलं. भिकारछाप मागणं आहे आमचं, भिकारछाप. मागून मागून काय मागणार? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. देवा मला श्रीमंती दे, देवा मला लेकरं बाळा दे. झालं. याच्यापेक्षा आमची काय मोठी उडी असणार आहे? एका माणसानं तर असं मागितलं, कळस केला. तो देवाला म्हणतो, देवा मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. काय काय मागितलंय? मुलगा मागितला, त्याला पोरग म्हणजे नातू मागितलं, म्हणजे 3 पिढ्या सुरक्षित केल्या. नातू मागितला आणि नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे, म्हणजे नातूही मागितला आणि गडगंजे श्रीमंती मागितली. तर सोन्याच्या ताटात जेवायचं म्हणल्यावर काय साधी श्रीमंती? पण एवढं जरी मागितलं, नातू मागितला, सोनं नाणं श्रीमंती मागितली, पण हे शाश्वत आहे का? हा खरा लाभ आहे का? याने तरी सोन्याचे ताटं मागितले जेवायला. रावणाकडं सोन्याची 7 कोटी घरं होती. 7 कोटी. हे पितळाची तांब्याची सोडा, सोन्याची 7 कोटी घरं. शुद्ध कांचनाची 7 कोटी. जगात कोणाची श्रीमंती मोजता येईल, पण रावणाची श्रीमंती मोजता येणार नाही. 7 कोटी आणि सोन्याची घरं. आणि सोन्याचा भाव काय? आज 60,000 भाव आहे सोन्याचा. 60,000 रुपये तोळा. आणि घर बांधायचं आहे, पाया सोन्याचा, भिंती सोन्याच्या, सगळं स्टील सोन्याचं, स्लॅब सोन्याचा, सगळं सोनं. सिमेंट वापरायचंच नाही, वाडूखळे नाही, नुसतं सोनं. रावणाची श्रीमंती मोजण्यासारखीच नाही. मग तो तरी तुकोबारांनी टोला दिला रावणाला. काय? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. अरे 7 कोटी सोन्याचे घर आहेत, सोबत फुटकी कवडी गेली नाही, गुंजभर सोनं गेलं नाही. मग रावणाला हा खरा लाभ ठरला का? रावणासाठी हा लाभ ठरला का? रावणाला लेकरं बाळ नातरुंड एवढं होते की त्या काळात जर इलेक्शन असत्या तर ते घरच्या पोरासोरच निवडून आला असतं. बाहेरच्या माताची गरज नसती पडली. मग एवढे लेकरं, एवढं सोनं, एवढं धन संपत्ती, रावणाला लाभ ठरला का? लाभ काय असतो? जे आम्हाला कधीच सोडून जात नाही तो खरा लाभ असतो. आणि जे आम्हाला सोडून जातं आहे किंवा आम्हाला जे सोडावं लागतं तो लाभच नसतो, ती हानी आहे. वस्तू मिळावी तिने आम्हाला कधी सोडू नये तो खरा लाभ असतो. आणि मग या जगात एकच लाभ आहे. कोणता? देशकाळ स्वभावे वेचूजयन संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. देशकाळ स्वभावे वेचूजयन संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो.
असं पद मिळावं की जे कोणत्याही देशात कोणत्याही काळात ज्याला नाश नाही आहे, जे कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कधी सोडत नाही. आणि असं एकच पद आहे, ते हरिपद आणि संतपद. हा खरा लाभ आहे. आणि मग अरे रावणाचे 7 कोटी घरं असून त्याला सोबत काही आलं नाही, काही कामाचं नाही, सांगा ते कवडी गेली नाही, उलट हानी झाली. मग तुम्ही म्हणता मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. ठीक आहे, पोरगं मागितलं, नातू मागितला, आणि सोनं नाही मागितलं, सोन्याची ताटं मागितली, श्रीमंती मागितली. पण ते नातू एकदा दोनदा तुझ्या पुढे जेवला असेल. तुला आयुष्य किती? आजोबा तुला किती आयुष्य आहे? नातू थोडा मोठा झाला तू मेला असेल. तिकडे नातू सोन्यात जीव नाही तर खापरात जीव पुढं. तुला काय पाहायला मिळालं? तुझा काय लाभ झाला? तुला काय फायदा झाला? तू तर गेला ना मसन वाट्यात शेवटी. तुला काय मिळालं? नातू सोडला, पोरगं सोडलं, सोन्याचं ताटही सोडलं, तुला जावं लागलं. तुझ्यासोबत काय आलं? पण मागताना असं मागावं की जे आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला सोडून जात नाही किंवा आम्हाला ते सोडावं लागत नाही, असं शाश्वत मागणं असावं. म्हणजे ते हरिपद संतपद. एक म्हातारी पांडुरंगापुढे उभी राहिलेली, 85 वर्ष वय, चालतंय ना, वाकत वाकत काठी टेकत गेली, पांडुरंगापुढे उभी राहिली. म्हणली पांडुरंगा. पांडुरंग म्हणतो काय गाजी? मला नातू झालाय पण आता पंतू देणार रे. पांडुरंग म्हणतो दिला. म्हातारी माघार निघली. पांडुरंग म्हणतो थांब ना म्हातारे. ते म्हणते काय रे बाबा, अजून काय देतो का? म्हणले देतो ना. म्हणले तुला काळं तोंडही देतो. बरं झालं रे बाबा, काळं तोंड दिले. पण ते पांडुरंग म्हणतो म्हातारे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. पांडुरंग म्हणतो म्हातारे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. तुझ्या गवऱ्या गेल्या ना मसन वाट्यात, कवार पंतून काळं तोंड मागती. यातला विनोदाचा भाग सोडा. 85 वर्ष वय झाले, 90 वर्ष वय झाले, तरी तुम्ही पांडुरंगाच्या दारात जाता आणि म्हणता मला पंतू देन काळं तोंड दे. अरे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. म्हणून आम्हाला शानवण्याची गरज आहे की 85 वर्ष वय म्हणजे मेल्यात जमाय, मेल्यात जमाय. काही 4-2 वर्षात आम्ही मरणार आहेत. आणि तरी आमची आस आहे पत्रोंड मिळू देन, काळं तोंड मिळू देन, सोन्याच्या ताटात जेव देन, वाढावे संतान आणि गरीब व्हावे धनदान. हे नश्वर मागणं आहे. मागणं शाश्वत असावं. काय? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. देवाचा 8वी संपत्ती आहे. देवाचा 8वी संपत्ती आहे. देवाचा विसर ही विपत्ती आहे. काय शेवटी सोबत चालतं ते फक्त देवाचं आठव, देवाचं नावच, बाकी सगळं इथं राहतं. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. सगळं आटतं, फक्त हरिनाम आटत नाही. ते बरोबर आहे, ते आपल्यासोबत चालतं. म्हणून मागा ना. काय तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तीच गोष्ट या भंगात तुकोबराय बोलतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. का दास व्हायचंय? का दास व्हायचंय? देवाची चरणसेवा मिळते. दास झाल्यावर देवाचं सानिध्य लाभतं, देवाची चरणसेवा मिळते, देवाची जवळीक साधते, सुख समृद्धी लाभते, मुक्ती मिळते, सगळंच मिळतं ना. पुढं देव आपला दास होतो. पण मागणं हुशारीचं असो. तुकोबाराने हुशारीने मागितलंय. तुकोबाराने देवाचं दास्यत्व मागितलंय. पण काही दिवसानंतर देवच तुकोबाराचा दास झाला आहे. ही तुकोबाराच्या मागण्यातली खुबी आणि हुशारी. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. नामदेव महाराजांनी देवाकडे मागणं मागितलंय. नामदेव महाराज म्हणतात देवा मला काही कर, पशु कर, पक्षी कर, झाड कर, झुडूप कर, दगड कर, धोंडा कर, पाणी कर, काय करायचं कर, परंतु तुझ्या सानिध्यातलं कर. तुझ्या सानिध्यातलं कर. कशाचा जन्म दे पण तुझ्या चरणाजवळ दे. काही कर पण तुझ्या सानिध्यातलं कर. याला मागणं म्हणतात. हे मागणं असावं. का वाढावे संतान गरीब व्हावे धनदान. ते किती दिवस टिकणार आहे? अर्धा आयुष्य तर गेले, पुढे किती दिवस जगता याचा पता नाही. जे मागितले ते इथंच राहतंय. सोबत काय आलं? मागितलेलं सोबत काय आलंय? म्हणून मागण्यात बावळटपणा नसावा. भक्तीत तर काही मागूच नाही, आणि जे मागतात ती भक्तीच नसती.
भक्तीत काही मागू नये. जो मागतो तो भक्तच नसतो. आणि म्हणून आस या शब्दाचा अर्थ होतो आशा. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. तुकोबारांनी दास्यत्व मागितले देवाच, त्यांची आस योग्य आहे, बरोबर आहे. हेची व्हावी माझी आस, काय तर जन्मजन्मी तुझा दास. माणसाला आस नसावी, पण असलीच तर भगवत प्राप्तीची असावी, भगवत सेवेची असावी. जे अहंकार वाहती अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी एकची जगी माझे निलोभे. माणसाला अहंकार नसावा, पण असलाच अहंकार तर आम्ही हरिदास आहोत असं म्हणून घेण्याचा अहंकार असावा. अहंकार वाईट आहे, पण हरिदास म्हणून घेण्याचा अहंकार असेल तर वाईट नाही. माणसाला लोभ नसावा, आशा नसावी, पण लोभ आणि आशा असेल तर ती कशाची? भगवंताच्या नामाची किंवा भगवंताचं दास बनण्याची. धनाची आशा नसावी, धनाचा लोभ नसावा. लोभ असावा, आशाही असावी, पण कशाची? भगवंताच्या नामाची, भगवंताचा दास बनण्याची. मग तुकोबाराला बी आस आहे. आस चांगली नसते. आस जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. आस म्हणजे आशा, आशा म्हणजे इच्छा, आणि इच्छा म्हणजेच वासना. आणि म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगी हरिरूप. या आशा, इच्छा या वासना आहेत. बळावलेल्या इच्छा म्हणजेच वासना. आस म्हणजे आशा, आशा म्हणजेच इच्छा, आणि बळावलेल्या इच्छा म्हणजे वासना. आणि वासना शिल्लक असेल मरताना तर जन्म धरावा लागतो, 84 लक्ष योनीत फिरावं लागतं. पण आशा ही वाईट आहे, ती तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. धनाची आशा, बायका मुलाची आशा, याच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्मांच्या फेऱ्यात बांधतात. का धनाची आशा, बायका मुलाची आशा ही वासना आहे. मरताना काही वासना असेल तर ती वासना तुम्हाला जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून या जगात आमचा खरा वैरी जर कोण असेल तर आमच्या बायका मुलाची आशा किंवा आमच्या बायका मुलाची आसक्ती आणि आमच्या संपत्तीची आसक्ती. आमच्या बायका मुलाची आसक्ती आणि धनाची आसक्तीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. आणि जे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधतात ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. आणि म्हणून या जगात आमचा खरा शत्रू जर कोण असेल तर ते आमची संपत्ती आणि आमची बायका मुलं. का तर संपत्तीची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. आणि ज्या बायका मुलामुळं, ज्या संपत्तीमुळं आम्हाला 84 लक्ष योनी फिराव्या लागतात, ती बायका मुलाने संपत्ती हे आमचे मित्र नाहीत, वैरी आहेत. का तर त्यांच्यामुळे आम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आणि मग संपत्तीची, बायका मुलाची आस करू नका. मरताना निर्वासना होऊन मरा, निरिच्छ होऊन मरा. मरताना कुठली इच्छा असेल, वासना असेल, मरताना कुठली इच्छा, आशा, वासना असेल तर जन्म धरावाच लागतो. 84 लक्ष योनी फिराव्याच लागतात. संसार बंधनात अडकावं लागतं. आणि बायका मुलाची आणि धनाची आशा तर फार बलवान आहे. ती पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधते. म्हणून आशा हेची व्हावी माझी आस. आस म्हणजे आशा, आशा इच्छा, आशा म्हणजेच इच्छा. आशा इच्छा या वाईट आहेत. आशा इच्छा हीच वासना आहे. ही आशा इच्छा वासना संसार बंधनात बांधतात. मग तुकोबाराला बी आशा आहे. त्यांना का आशा आहे? तुकोबारांना आशा आहे, पण कशाची आहे? जन्मजन्मी भगवंताचा दास बनण्याची आहे, धनाची किंवा बायका मुलाची नाही आहे. तुकोबाराची आशा ही उत्तम आहे. आशा असावी. मी बोललो की लोभ असावा. जे लोभी एकच जगी माझे निलोभे. लोभ असावा, पण कशाचा? हरिनामाचा, धनाचा नाही. तसं लोभ, आशा असावी, पण कशाची? हरिदास म्हणून घेण्याची, हरिनाम घेण्यासाठी किंवा भगवंताचा दास होण्यासाठी आशा असावी. पण कशाची? हरिनामाची किंवा देवाचा दास होण्याची. तुकोबाराला आशा आहे, पण कशाची आहे? देवाचा दास बनण्याची. त्यामुळे ती उत्तम आशा आहे. धनाची आशा असेल तर वाईट आहे, पण देवाचा दास बनण्याची आशा असेल
तर ती उत्तम आशा आहे. कारण मनुष्य जन्मच देवाचा दास बनण्यासाठी. पाय पाशराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. तुम्ही आम्ही इथं येणं केले तर केवळ आणि केवळ देवाचा दास बनण्यासाठीच. देवाचा दास बनणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, हेच देवाचं दास्यत्व आहे. आम्ही हरिनाम घेऊन मुक्त होण्यासाठीच आलो आहेत ना. मग आम्हाला आशा आहे किंवा तुकोबारायला आशा आहे, पण कशाची? देवाचा दास बनण्याची, देवाच्या नामस्मरणाची. ती योग्य आशा आहे. आशा असती आणि ती धनाची असती तर वाईट आहे. पण आशा आहे पण कशाची? देवाचा दास बनण्याची, देवाचं नाव घेण्याची. म्हणून ती उत्तम आशा आहे. म्हणून तुकोबारायची मागणी रास्त आहे ना, अतिशय उत्तम आहे. आणि महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आम्हालाही आस आहे, आम्हालाही आस आहे, आशा आहे, इच्छा आहे, पण कशाची? कशाची? धनाची, बायका मुलाची आणि धनाची. आणि जे धनाची आशा करतात ती सर्वात जास्त दुःखी असतात. कारण आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. नाथ महाराज नवराय म्हणतात की आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. हे असो दैन्याते, दुर्भगत्व जैसे. दुर्भाग्य, तुम्हाला दैन्यच येणार, गरिबीच येणार. निंदा करतायत, जीवनात पापच येणार. आशा धरतायत, जीवनात दुःखच येणार. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. हे असो दैन्याते, दुर्भगत्व जैसे. ज्ञानोबा आहे. पण आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. तुम्हाला माहिती आहे का सुखाची व्याख्या काय? की सुख कशाला म्हणतात? आशा दुःख देते. आशा दुःख देते म्हणजे सुख काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नेमकी सुख म्हणजे काय आणि आशा दुःख कसं देते. नवराज ज्ञानेश्वरीत सुख आणि दुःखाची व्याख्या करतात आणि महाराज लिहित आहेत की किंबहुना असोय जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी ह्या अवस्था न जोडिता पार्था, जी जे ते सर्वथा दुःख जाणे. ऐशी अवस्था न जोडिता पार्था, जी जे ते सर्वथा दुःख जाणे. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय याच्या व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत की सुख म्हणजे काय? की ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता, तुम्ही राम म्हटलं की तुमचं मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतो. आणि ज्याला अशी अवस्था जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. तुम्ही राम म्हटलं की तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. पण तुम्ही राम म्हणत नाहीत त्यावेळेस तुमचं मन हृदयस्थ रामापासून तुटतं, ते बहिर्मुख धावतं. आणि हृदयस्थ रामापासून मन तुटलं आणि बहिर्मुख धावू लागलं की ते बेचैन, अस्थिर बनतं, तडपतं. आणि मनाची ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, एरं अवघेची दुःख. मनाची शांती, मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि मनाची अशांती, मनाची अस्थिरता हे दुःख आहे. आणि मन अस्थिर का बनतं? तर मनात नाना प्रकारच्या इच्छा, आशा जर उठल्या, त्या इच्छा, आशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन जातात. मनाला हृदयस्थ रामापासून तोडतात आणि आशेच्या इच्छेच्या मागं मन धावतं. आणि इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन असतं, अस्थिर असतं, तडपतं. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतं. आशेने दुःख दिलं म्हणून आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आणि म्हणून तुम्ही आम्ही आशा करतो, पण धनाची करतो, मुलाबाळाची करतो. आणि आशा म्हटलं की आशेच्या मागे मन धावणार.
ही आशा इच्छा मनाला हृदयस्त्रामापासून तोडणार. मन हृदयस्त्रामापासून तुटलं, इच्छेच्या आशेच्या मागे धावलं की ते बेचैन असतील. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. मन अंतर्मुख झालं, हृदयस्त्रामाला जर जाऊन भेटलं आणि हृदयस्त्रामापाशी चिटकून राहिलं तर ते स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख असते. पण हृदयस्त्रामापासून तुम्हाला कोणी तोडलं तुमच्या मनाला की तुम्हाला दुःखच येणार. का? मन हृदयस्त्रामापासून तुटलं की ते अस्थिर होतं आणि मनाची अस्थिरता बेचैनी हे दुःख आहे. आणि इच्छा मनाला हृदयस्त्रामापासून तोडतात. मनात इच्छा आशा उठली की त्या इच्छेच्या आशेच्या मागं मन धावतं आणि मग इच्छेच्या आशेच्या मागं मन धावलं की मन हृदयस्त्रामापासून तुटलं म्हणजे त्याची स्थिरता बिघडली, ते अस्थिर झालं. मनाची अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आणि म्हणून ज्ञानवारा लिहित आहेत की ते मनोरथ संगेनो हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. कारण इच्छेचा अभाव झाला की मन अंतर्मुख होतं, हृदयस्त्रामाला भेटतं, तिथं स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख. आणि इच्छा उठली की इच्छा मनाला घेऊन बाहेर पडते. बाहेर पडायला की ते हृदयस्त्रामापासून तुटतं ते मन, ते अस्थिर बेचैन. ही अस्थिरता बेचैन हे दुःख आहे. आणि म्हणून इच्छा आशा या दुःखाला कारणीभूत असतात. इच्छा आशा यांचा अभाव सुखाला कारणीभूत असतो. आणि म्हणून संसारात तुम्ही आस केली, मला काही मिळावं अशी आशा केली की ती आशा तुम्हाला दुःखच देणार. दुःखच देणार. कारण आशेमुळे इच्छेमुळे मन अस्थिर बेचैन, आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आशा उठली की हृदयस्त्रामापासून मन तुटलं, ते आशेच्या मागे धावलं आणि आशेच्या मागे धावलं की इच्छित वस्तू मिळेपर्यंत ते बेचैन असते. अस्थिरता बेचैन हे दुःख आहे. आणि इच्छा आशा हे अगणित असतात. इच्छेला तळ नसतो. निरंतर आशा इच्छा उठत राहतात. निरंतर मन